आज लवकरच सगळी कामं आवरून मी चालले पार्लरला. तिथे गेल्यानंतर थोडा वेळ बसले आणि ही बघा मी काढलेली मेहंदी कशी दिसते. नंतर कस्टमर आलं होतं, त्यांचं छान असा लेअर कट केला, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अजून एक साधा लेवल कट केला. थोडा वेळ बसले आणि मग मी आले घरी. घरी आल्यानंतर 2 ब्लाऊज पीस काढायचे होते, तेच काढत होते मी. श्रीषासाठी ना त्याचे फ्रॉक शिवायचे आहेत, मग ते काढले. हे बघा, हे 2 ब्लाऊज पीस आहेत, खूप मोठे आहेत, त्यामुळं म्हटलं मग ह्याचे फ्रॉक शिवावे, खूप छान फ्रॉक होतील. हा खणाचा फ्रॉक बघा मी शिवलाय, कसा दिसतोय बघा. आता याच्याच मापाने ना मी दुसरा फ्रॉक शिवणार आहे. तेच आता इथे माप टाकून कटिंग करून घेते मी. मग आता पीसवर माप टाकून ना खालच्या घेरचं कटिंग करून घेते आधी. मग उरलेल्या कापडाचं आपल्याला वरचा पार्ट तयार करता येईल. हे बघा, अशा पद्धतीनं कटिंग वगैरे करून झाले. आता हा उद्या शिवणार आहे मी. संध्याकाळच्या वेळेला आम्ही चाललोय देवाला आणि श्रीषाचं बघा इथं गाडीवर पण डान्स करायचं चालू आहे. मंदिरात आल्यानंतर तिथे भजन चालू होतं आणि श्रीषा बघा आवाज ऐकून कसं टाळ्या वाजवते. मग दर्शन घेतलं, थोड्या वेळ बसलो. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.